हिरव्या मिरचीचा ठेच्याचा जर तुम्हाला एकाच प्रकारचा ठेचा खाऊन कंटाळा आला असेल, तर अगदी नवीन पद्धतीचा आणि नवीन चवीचा मस्त असा दह्यातला आपण ठेचा केलेला आहे. तर पोळीसोबत, भातासोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता आणि कमी साहित्यात आणि झटपट होणारा ठेचा आहे. तर झणझणीत आंबट ठेचा चवीला पण मस्त आहे आणि केल्यानंतरच तुम्हाला कळेल हा ठेचा कसा झाला आहे. तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, मिरच्या घेतल्या. जास्त तिखट नाही, त्या छोट्याला एकदम छोट्याल्या मिरच्या नाही घ्यायच्या आहे, या मिडियम आकाराच्या अशा मिरच्या घ्यायच्या आहे. मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायच्या आहेत. पुसून घेतल्यानंतर त्याचे देठ काढून टाकायचं आहे. पूर्ण मिरच्यांचे आपण इथे देठ काढून टाकतो आहे. म्हणजे काय होईल, देठ काढून टाकल्यानंतर आपल्याला नुसत्या मिरच्या आपल्याला ठेच्यासाठी वापरता येतील. तर हे झालं आहे आपले देठ काढून, मिरच्या झाल्या पूर्ण निवडून आपल्या. तर मिरच्या निवडून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक छोटं मिक्सरचं भांडं. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही म्हणाल मिरच्याचे तुकडे करून का मिक्सरच्या भांड्यात टाकायचे, ते पण सांगते तुम्हाला. आपण ज्यावेळेस अख्ख्या मिरच्या टाकतो, काही मिरच्या बारीक होतात, काही मिरच्या तशाच राहतात वरती. मग काय होतं, त्याची पेस्ट जास्त बारीक होते. तर आपल्याला मिरचीची पेस्ट जास्त बारीक नाही करायची, एकसारखी करून घ्यायची आहे. त्यामुळे त्याचे 2-2 तुकडे मिरच्यांचे करून टाकायचे आहेत आपल्याला. हे झाले आपले 2-2 मिरच्याचे तुकडे करून. मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या घालायच्या आहे त्यामध्ये. आणि याचं आपल्याला पेस्ट म्हणून नाही, जाडसर अशा मिरच्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर मी दाखवते तुम्हाला कशाप्रकारे आपण करून घेतलं आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे जाडसर आपल्याला त्यातले थोडं थोडं जाड असलं की मग ते ठेच्यात छान लागेल तुम्हाला. त्याचं टेक्स्चर पण छान येतं ठेच्याचं. तर हे झालं आपलं एकसारखं काढून. नंतर काय करायचं आहे, एका वाटीमध्ये आपल्याला हे मिरच्याचं जे वाटण करून घेतलं ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पुढची प्रोसिजर करायला सोपी जाईल. तर हे वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर तुम्हाला परत दाखवते मी कशाप्रकारे आपण काढून घेतलेलं आहे. जाडसर असं आपण वाटण करून घेतलं आणि त्यामध्ये पाण्याचा थेंब नसल्यामुळे ती जाडसर अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे. नंतर घ्यायचं आहे एक पॅनमध्ये चांगलं 2 चमचे तेल घालायचं आहे आपल्याला. ठेच्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. नंतर त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी छान तडतडली की आपल्याला त्यामध्ये, म्हणजे मोहरी तडतडून झाली की हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हिंग झाला की जी मिरचीची पेस्ट आपण तयार करून घेतली, म्हणजे वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं आहे. तर पूर्ण वाटीमधलं घालायचं आहे आणि गॅस एकदम इथे कमी करायचा आहे. आता जास्त फुल नाही करायचं आपल्याला, एकदम कमी गॅसवरती आपल्याला या मिरच्याचा ठेचा भाजून घ्यायचा आहे. चांगलं 2 मिनटं आपण मिरच्याला भाजून घेणार आहोत. कारण काय होईल, कच्च्या मिरच्याचा फ्लेवर आपल्याला पोटाला त्रास पण करू शकतो आणि त्याची चव इतकी छान येत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, थोडंसं त्याला 2 मिनटं आपण परतून घेणार आहोत. म्हणजे मिरच्या परतल्या की आपल्याला बाकीचं साहित्य टाकायला सोपं जाईल. तर येथे चांगलं तेल सुटलेलं आहे आणि मिरच्या आपल्या चांगल्या परतवून झालेल्या आहेत. तर या स्टेजवरती घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा त्यामध्ये हळद, 1 चमचा लाल मिर्च पावडर. तुम्ही म्हणाल लाल मिर्च पावडर, हिरवी मिरची खूप तिखट होईल. नाही होत. आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे, त्यामुळे काय होतं, एवढं तिखट आपलं होत नाही. आणि आपण त्यामध्ये दही पण घालणार आहे. झणझणीत आणि आंबट ठेचा आपण करणार आहोत. तर नंतर घातली होती मी अर्धा चमचा धणे पावडर आणि त्या परतवून घेतल्यानंतर घालायचं आहे आपल्याला चांगलं 2 चमचे गोड दही. आंबट असेल तर थोडं कमी घाला. तर 2 चमचे पण इथे मीडियम दही आहे ते घातलं आहे मी. मस्त फ्राय करून घ्यायचं दही. गॅस इथे कमी ठेवायचा आहे आणि आपला ऑलरेडी ठेचा जर म्हटलं तर तयार झालेला आहे, पण आपल्याला थोडंसं त्याला शिजू द्यायचं आहे. दह्यामध्ये जे दह्याचा फ्लेवर त्या ठेच्याला लागतो ना, तो अगदी छान लागतो आहे. तर मीठ पण घातलं आहे आपण चवीनुसार त्यामध्ये. तर आता आपला झाला आहे हा ठेचा रेडी. तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे आणि ठेच्याचं टेक्स्चर. तुम्ही म्हणाल यात काय वेगळं, पण तुम्ही दही ज्यावेळेस घालताना त्यामध्ये दही घालून फ्राय करून घेता, तो ठेचा खातानाच तुम्हाला कळेल की कसा झाला आहे. तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत, भातासोबत, तोंडी लावायला कशालाही तुम्ही हा ठेचा वापरू शकता. तुमच्या घरी कुठला कार्यक्रम असेल ना, तर तुम्ही हा ठेचा नक्कीच करून ठेवू शकता. तुमच्या कार्यक्रमातली थालीची जी काय म्हणतात ना, चव जी आहे ती छान प्रकारे वाढू शकतो हा ठेचा. मस्त ठेचा होतो हा तयार. तर मी अगोदर पीठ मळून ठेवलं, तर मस्त गरमागरम फुलके करून घेणार. ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी आज. पूर्ण प्रोसिजर नाही दाखवली, पण पीठ मळून ठेवलेलं आहे. थोडंसं मीठ घातलं आहे पिठामध्ये आणि आपल्याला मस्त असं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे गव्हाचं आणि सैलसर अशी पोळी आपल्याला गोल 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 लाटून घ्यायची आहे. तर येथे बिना हात लावता तुम्ही बघू शकता मस्त गोल 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 फिरते आपली पोळी आणि आपण पोळी म्हणजे फुलका जो आहे तो लाटून घेतोय. तर अगदी सोपा जातो हा फुलका करायला. फुलके खूप सोपे जातात, पोळीपेक्षा फुलके सोपे जातात मला करायला.
तर हा झाला आपला फुलका लाटून. तर तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे आपण पातळ आणि जास्त जाडही नाही पण व्यवस्थित आपला व्हिडिओ आपण पोळी करतो त्या टाईपचा लाटून घेतला आहे. तर हा झाला फुलका आपला लाटून. नंतर मी ठेवलेला आहे तवा तापायला. त्या तव्यावरती आपल्याला फुलका टाकून घ्यायचा आहे. चांगला अर्धा मिनटं त्यावरती फुलका ठेवायचा. जर जास्त तापेल असेल तर लगेच उलटा करून घ्या. कमी तापेल असेल तर अर्धा मिनटं ठेवायचा आहे आणि लगेचच आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. तर हा झाला फुलका उलटा करून घेतल्यानंतर पण एका बाजूने आपल्याला थोडासा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा फुलका जो आहे तो डायरेक्ट गॅसवरती भाजल्यानंतर व्यवस्थित म्हणजे फुगून जाईल तो. तर हे तुम्ही इथे बघू शकता मस्त आपला फुलका आपण टाकून घेतला आहे गॅसवरती आणि मस्त टम्म असा आपला फुलका फुगलेला आहे. तर मस्त आपला फुलका झाला आहे. दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि मग घ्यायचा आहे आपल्याला हा प्लेटीमध्ये. गरमागरम फुलका आणि ती चटणी म्हणाल ना तुम्ही, खरंच खूप छान झाली. तर हा झाला आपला गरमागरम फुलके रेडी. तर आपण प्लेटीमध्ये गरमागरम फुलका घेतला आहे आणि त्यावरची घेतला आहे आपला आंबट ठेचा. एक म्हणजे चटपटीत ठेचा म्हटलं तरी चालेल. तर बघितल्या क्षणीच तुम्ही बघू शकता मस्त तेल, चमचमीत तेल आणि ठेचा. एकदा करून बघा आणि करून बघितल्यानंतरच ट्राय करा म्हणजे तुम्हाला कळेल हा ठेचा कसा झाला आहे. तर खरंच खूप सोपा आहे करायला. आजच ट्राय करा आणि स्टोअर करून ठेवा. खराब होणार नाही, अजिबात खराब होणार नाही. 2 ते 3 दिवस तुम्हाला सहज ठेचा पुरू शकतो. अशा प्रकारचा आपला ठेचा झालेला आहे. तर फुलक्यासोबत नक्की ट्राय करा आजच्या आजच. तर ही रेसिपी म्हणजे ठेच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा ठेचा आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.